नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि त्याचबरोबर नाडीग्राफ या विषयावर. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेदाचार्य के.व्ही. पाठक सर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. सरांची ओळख करून देते. डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत. त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे सुद्धा त्या भागातले तेव्हाचे मोठे आयुर्वेदाचार्य होते आणि वडिलांनीच त्यांना पुढे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला. तसंच डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण हे शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथे झालेलं आहे. डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये स्वतःचं शोधनिबंध सादर केले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. तसंच डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर रोजी म्हणजे 2012 रोजी अमेरिकेत जी 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिसिनल प्लांट आणि हर्बल मेडिसिन तसंच मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या विषयावर त्यांनी शोधनिबंधाचं वाचन केलं होतं. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील त्याच्या संशोधनाचा पाया भक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसारच आपल्या संशोधनाचं सादरीकरण त्यांनी आयुष मंत्रालयासमोर केलं आणि त्यानंतर त्यांचं हे संशोधन सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी वापरायला त्यांनी सुरुवात केली. आणि याचविषयी अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. तसंच धन्वंतरी जयंतीनिमित्त कार्ला पाठा येथील धन्वंतरी मंदिरात गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचा शुभारंभ कसा झाला हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तसंच चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी ही प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे काय आणि त्याचबरोबर नाडीग्राफ बद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याविषयी सांगा. वेद आणि वेदातून हा आयुर्वेदाचा जन्म झाला आहे. अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि वेदामध्ये शरीर, मन, इंद्रिय, आरोग्य या जीवन याबाबतचा अभ्यास अथर्ववेदामध्ये आलेला आहे. अथर्ववेदाचा उपयोग आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदामध्ये मन, आत्मा, इंद्रिय, शरीर या बाबतीची पूर्ण माहिती आयुर्वेदामध्ये आलेली आहे की शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं आहे, त्रिदोषांनी बनलेलं आहे आणि त्रिमलांनी बनलेलं आहे आणि जीवन हे मन, आत्मा आणि इंद्रिय यांचा संयोग अशा प्रकारे आपलं शरीर हे चालतंय. वेदामध्ये सांगितलेलं आहे की हे शरीर प्राकृत चालायलंय का विकृत चालायलंय हे पाहण्यासाठी आयुर्वेदामध्ये, वेदातून आलेल्या आयुर्वेदामध्ये याचं परीक्षण कसं करायचं या बाबतीत खूप अभ्यास झाला आणि त्या आयुर्वेदामध्ये याचं परीक्षण शरीर प्राकृत अवस्थेत चाललंय का विकृत अवस्थेत चाललंय हे तपासण्यासाठी नाडी परीक्षणाचा जन्म झाला. नाडी परीक्षण म्हणजे काय की आपल्या शरीरातलं रक्त हे रक्तवाहिन्यातून कशा प्रकारे शरीराला रक्तपुरवठा करते, तर ते रक्तपुरवठा करणाऱ्या शरीराला रक्त कशा पॉवरने पुरवठा करते, कशा फ्रिक्वेन्सीनं पुरवठा करते आणि कशा व्होल्टेजनं पुरवठा करते याचं निदान ह्या नाडी परीक्षणामध्ये आलं. नाडी परीक्षण म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या बोटावर मनगटाच्या ठिकाणी अंगठ्याच्या बाजूला हे 3 बोटं अशा पद्धतीनं प्रेस करायचे की त्यामधल्या रक्तवाहिनीचा टच आपल्या बोटाला लागला पाहिजे. हे थोडं अवघड आहे. म्हणून मी काय केलं की एक सेन्सर डेव्हलप केला आणि हे सेन्सर डेव्हलप केल्यानंतर हे लॅपटॉपमध्ये मी एक ग्राफ दाखवायला तुम्हाला. ह्या लॅपटॉपमध्ये हा सेन्सर मी काय केला, सेटअप केला आणि तो सेन्सर हा मनगटाच्या बोट ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तो सेन्सर ठेवला आणि त्या सेन्सरनी या ऑसिलोस्कोप थ्रू मॉनिटर करून आपल्या हृदयातून निघालेल्या एका लाटेचं डिस्टन्स किती आहे, टायमिंग किती आहे, त्याला व्होल्टेज किती प्रमाणात दिलेला आहे याच्यावर नाडी परीक्षणाचा बेस आधारलेला आहे. म्हणून मी नाडी परीक्षण हे ह्या पद्धतीनं विजन मध्ये आणलं आणि नाडी ग्राफ तयार केला.
या नाडी परीक्षणामध्ये मेंदू आपल्या पावरनी हृदयातून रक्ताची लाट किती कशा पद्धतीनं तयार करतो आणि ती शरीराला कशा प्रकारे पुरवठा करतो याच्यावर आपल्या शरीराची मेंदूची एक पॉवर आयडेंटिफाय केलेली आहे की आयुर्वेदामध्ये सांगितले की 3 प्रकारच्या पॉवर ह्या मेंदूच्या रक्तपुरवठा शरीराला करतात. त्याच्यावरून प्रकृती परीक्षण आलेलं आहे. अशा प्रकारे मी आपल्या मेंदूची क्रिया प्राकृतिक का विकृत आहे हे पाहण्यासाठी या नाडी परीक्षणाचा नाडीग्राफमध्ये उपयोग करून घेतला आणि या नाडीग्राफवरून मग निदान करून आपण या ठिकाणी प्राकृत अवस्थेत मेंदू आपला शरीर चालवायले का विकृत अवस्थेत चालवायले हे पाहण्यासाठी हे नाडी परीक्षण आणलं. आणि प्राकृत आणि विकृत अवस्थेत जर चालत असेल शरीर तर त्याला प्राकृत अवस्थेत करण्यासाठी मग त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या त्याच्यावर मी थोडं सर्च केला, संशोधन केलं. अशा प्रकारे नाडी परीक्षण आणि त्यातून आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचा जन्म पण असा झाला. अच्छा डॉक्टर, अशा कोणकोणत्या व्याधी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ही प्लांट स्टेम सेल थेरपी आयुर्वेदावर आधारित जी आहे ती वापरली आणि त्याचा उपयोग किंवा त्याचा रिझल्ट आपण म्हणूया तुम्हाला कसा दिसला? स्टेम सेल थेरपी म्हणजे एकदा आपण समजून घेऊया की याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आपल्या अवयवातल्या मूळ पेशी यांना मदर सेल बनवणं, आई बनवणं, आणि दुसरं डायरेक्ट त्या अवयवाच्या पेशी तयार करणं. तर एक मी ॲलोपॅथिकमधून घेतलेलं एक थीम आहे की त्यांचं स्टेम सेल थेरपी म्हणजे असं आहे की आपल्या बोन मॅरोला स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करून टाकलं तर ते स्पायनल कॉर्डमधून आपल्या अवयवामध्ये जाऊन पेशी तयार करते त्या अवयवाच्या, असे त्यांचं थीम आहे. मग हे थीम समोर ठेवून मी काय केलं की आपलं हे बोन मॅरो हा कसा तयार होतो की आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार सप्तधातू निर्मितीनुसार बोन मॅरो हा रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, शुक्र आणि अस्थिनंतर मज्जा, मज्जानंतर शुक्र, मग अस्थितून मज्जा म्हणजे बोन मॅरो. मग ही बोन मॅरो प्रोसेस आपल्या शरीरामध्ये आहारापासून तयार होते. सिंपल आहे. आणि आहारापासून बोन मॅरो तयार होतो. मी असा अभ्यास केला की काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती ओरली जर आपण घेतल्या तर विशिष्ट प्रकारचा बोन मॅरो तयार होतो की जो बोन मॅरो हा रक्तामार्फत जाऊन त्या पेशींमध्ये जाऊन त्या पेशींना आई बनवतो आणि आई बनवून मदर सेल डेव्हलप करतो. अशा प्रकारे एखाद्या अवयवाच्या पेशी खराब झाल्या, विकृत झाल्या तर त्या ठिकाणी असाध्य व्याधीची निर्मिती होते. या पद्धतीनं मी हा प्रकार वापरून त्या ठिकाणी नवीन पेशी तयार करून त्या अवयवामध्ये आलेली विकृती, त्या बोन मॅरोमध्ये आलेली विकृती आणि त्या पेशींमध्ये आलेली विकृती मी प्राकृत अवस्थेत आणून तिचा रोग कमी केला आणि असाध्य व्याधीवर मी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या पद्धतीनं लोकांना जिवंत दिलं. नक्की सर, असे अनेक दिव्यांग रुग्ण जे आहेत किंवा दिव्यांग रुग्णांचे पालक त्यांच्या मुलांना घेऊन डॉक्टर के व्ही पाठक यांच्याकडे येतात आणि ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी तसंच नाडीग्राफद्वारे डॉक्टर के व्ही पाठक हे त्यांना योग्य ते उपचार देतात आणि त्यांना त्यांचं पुढचं जीवन, पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी मदत करतात. तर त्यापैकीच काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या पाहूया. पतंग हनस बदक बज्जी मदन यज्ञ लट लसु वदन शम शामलोक शतकोन शशा हली बाल क्षत्रिय ज्ञानेश्वर. सर काय नाव आहे तुझं नाव सांग. भार्गवी जितेंद्र देवदारी, राहणार कलमसले, तालुका अंबरनाथ, जिल्हा जळगाव, वाडी मुक्काम शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र, देश बालखंड आशिया. सर हिला काय प्रॉब्लेम होता? तिला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. जन्मापासून दिसत नाही. तिला रेटिनल डिटॅचमेंट म्हटले होते. चेन्नईला घेऊन गेलो होतो शंकरा नेत्रालयाला, इथले डॉक्टर. ते म्हणले याच्यावर काही उपचार नाही अजूनपर्यंत, हिचे डोळ्यांवर काही इलाज होणार नाही. त्यानंतर मग तुम्ही काय केलं सर?
त्यानंतर आम्हाला एका मित्राने 2 वर्षानंतर सांगितलं की डॉक्टर के.व्ही. पाठक म्हणून एक सर आहे, त्यांच्याकडे आम्ही म्हणजे तुमच्याकडे आलो. त्यानंतर आम्ही स्टेम सेल्स थेरपी सुरुवात केली आयुर्वेदिकच्या पद्धतीने. यानंतर आम्हाला तिच्या डोळ्यांमध्ये फरक जाणवायला लागला. ती आधी पूर्ण डोळे बंद ठेवायची, त्यानंतर हळूहळू तिचे डोळे उघडायला लागले आणि आता तिच्या डोळ्यांचा कलर बदलायला लागला. काळपटपणा आला तिच्या डोळ्याला आणि कॉर्निया तयार व्हायला आहे. हो. पहिलं कसं होतं? पहिले पूर्ण पांढरे डोळे होते. करेक्ट. आणि उघडायची पण नाही. अच्छा. काळे होत आहे. आता डोळे उघडते. हो. अच्छा. एवढे डोळे उघडले सर तिनं, बरोबर आहे? हो. किती वर्षानंतर? डॉक्टर काय सांगाल? हिला बुबुळच नव्हतं जन्मापासूनच आणि पांढरे डोळे सगळे हे झालेले होते. हे सगळ्याकडे ट्रीटमेंट करून आले. म्हणून आपली पण ही ट्रीटमेंट आपण आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी उपयोग करून बघू आणि मूळ पेशी काही वाढतात का बघू. अक्षरशः 4 महिन्यामध्ये तिच्या बुबळाच्या पेशी, काळसर पेशी तयार व्हायला लागल्या. काळपट डोळे गोल झाले आणि तिला थोडा प्रकाशाचा झाक दिसायला लागला. ह्या पद्धतीनं ह्या अंध मुलीला कसं जीवन जगावं लागलं असतं आयुष्यभर पुढे, तर तिचा एक आशेचा किरण ह्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल मदर सेल डेव्हलपमेंट थेरपीनं आपल्याला हा रिझल्ट मिळाला. आणि म्हणून मी म्हणतो की अशा दिव्यांगांना, अंध, मुकबधीर, त्यांचा कर्णबधीर, ह्या लेकरांचे अवयव चांगले होऊन त्यांना याच्यातून मुक्ती मिळाली आणि त्यांना चांगलं जीवन मिळाले. आता या मुलीचं आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक रोगांवर मी ह्या पद्धतीनं हे ॲप्लिकेशन केलं. ही सेरेब्रल पाल्सीची पेशंट आहे. ही सेरेब्रल पाल्सीची पेशंट 100% चांगली झाली. ही सेरेब्रल पाल्सीची पेशंट आहे. अशा मी ही सेरेब्रल पाल्सीची पेशंट आहे, ब्रेन ॲट्रोफीचे पेशंट आहे. हे सेरेब्रल पाल्सी, ब्रेन ॲट्रोफी आणि ब्रेन लॉस हे मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं पेशंट आहे. हे स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी जे की 16 कोटीचं इंजेक्शन दिलेलं आहे ते पेशंट आहे. अशा पद्धतीनं हा पण तोच पेशंट आहे, स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी. आणि हा स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीचाच पेशंट आहे. आणि ही अंध मुलगी आहे, हिला दिसायला लागलं, हिला कॉर्निया तयार झाला. आणि ही मतिमंद आहे, डाऊन सिंड्रोम, स्पेशल चाइल्ड. आणि हिचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं होतं, ब्रेनच्या पेशी तयार झाल्या आणि तिला दिसायला लागलं, दिसत पण नव्हतं, बॅलन्स पण आलं. हा मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा पेशंट आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पेशंटवर मी हे ॲप्लिकेशन केलं. अक्षरशः या लेकरांना चांगलं जीवन मिळालं. वा वा, नक्कीच. आपण आणखी अशाच काही दाखले जे सरांकडे आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत, ते पाहणार आहोत. त्या आईवडिलांचे अनुभव होते, काय होते जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी ही प्लांट स्टेम सेल थेरपीची ट्रीटमेंट घेतली आणि काय त्यांना जाणवलं, काय फरक जाणवला त्यांच्या मुलांमध्ये, ते आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टरांकडनं सुद्धा आणखी माहिती घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, आणखी असे कोणते रोग आहेत किंवा असे कुठले विकार आहेत ज्याच्यामुळे, किंवा असे कुठले शारीरिक दोष आहेत का आणि ज्याच्यावर आपण ही स्टेम सेल थेरपी आणखी वापरू शकतो? अशा पद्धतीनंच मी ही प्रत्येक डिसीजवर, प्रत्येक डिसऑर्डरवर, प्रत्येक सर्क्युलेशनच्या डिसऑर्डरवर, क्रिएट होणाऱ्या रोगांवर ही ॲप्लिकेशन करून पाहिली. मी निरनिराळ्या रोगावर ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन करून मग त्याच्यावर आपल्याला आपण एक दुसरी टेस्टिमोनी बघूया. नक्कीच बघूया. अच्छा, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम? फार सुरेख. मॅडम, काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? माझ्या बोटांना ड्राय गॅंग्रीन झालेलं. हां, तर ते मला ॲलोपॅथीमध्ये बोटं कापून टाकायला सांगितलं होतं. पण आता ही थेरपी घेते तेव्हापासून थोडी स्किन तयार होऊन ते बोटं रिपेअर होत आहे असं मला वाटतं. कसं स्किन तयार व्हायला दाखवा. हे असं लालसर झालेलं आहे. हे थोडं स्किन, मला असं वाटतं ती जी डेड स्किन आहे ती निघून तिथे चांगली स्किन तयार झाली. आता बोट तयार होईल असं वाटतंय का तुम्हाला? हो. किती प्रमाणात सेल वाढल्यात बघा. मोर दॅन 30 सेल बघा किती टक्के त्याचा मदर सेल किती तयार व्हायला. 30% जास्त आतापर्यंत फरक आहे. सर, यांना काय प्रॉब्लेम होता? तुम्ही फार्मासिस्ट आहे? यांना ड्राय गँग्रीन झाला होता. तर आणि मागच्या 1.5 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की तिला दिसत नाही आहे म्हणून.
तर सध्या अंधशाळेत आम्ही घातलं आहे तिला, पण बाकी मग बोलणं थोडं अस्पष्ट आहे, पुन्हा त्या गोष्टी चाचपडते आणि अभ्यास म्हणजे काय शिकवतोय ते अजिबात लक्ष देत नाही. अभ्यास अजिबात म्हणजे अजिबात करत नाही. मॅडम आपल्याकडे यायच्या आधी वेदिका कशी होती आणि आज कसं आहे? 2 महिन्याच्या आधी कशी होती? सर 2 महिन्याच्या आधी आता ती प्रश्न वगैरे विचारायला लागली आहे, म्हणजे असं हे काय ते काय मम्मी, आणि बाकी काही नाही आहे म्हणजे एवढं. पण तिच्या बॉडीमध्ये काय चेंज वाटते तुम्हाला? बॉडीमध्ये असं टाईटपणा वाटतं. हार्मोनल बॅलन्सिंग तिची अपडेट झाली आहे. हो. हाईट वाढली आहे थोडी. काय नाव मॅडम त्याचं? त्याचं नाव अर्णव सावंत. जोरात सांगा. त्याचं नाव आहे अर्णव सावंत. अर्णव सावंतला काय प्रॉब्लेम होता? तो हायपर ॲक्टिव्हिटी आहे आणि ऑटिझम. आम्ही आलो 1 वर्षापूर्वी इथे. त्यावेळेस कशी होती तिची परिस्थिती? त्यावेळेस तो 1 सेकंद सुद्धा इथे बसत नव्हता. कसा होता त्याचं वागणं? म्हणजे उड्या मारायचं, धावणं इकडे तिकडे. अच्छा. आता खूप त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आहे. आता एका जागेवर तो शांत बसलाय. आणि त्याने कधीच आपल्याला रेकॉर्डिंग हे करू दिलं नाही, ग्राफ काढू दिलं नाही, आणि आज शांततेने ग्राफ काढू दिला. बरोबर आहे? हो. आणि आणखी काय काय बदल वाटतात त्याच्यात तुम्हाला? आता तर समज त्याची वाढली आता. करेक्ट. आणखी काहीच कळत नव्हतं. आता स्वतःहून तो बाथरूमला वगैरे जातो. ओके. जात नव्हता. ओके. समज बऱ्यापैकी आता त्याची वाढली. 1 वर्षामध्ये? हो, 1 वर्षात. ऑटिझम होता त्याला आणि हायपर ऍक्टिव्ह होता. त्याला जगात कुठे ट्रीटमेंट नाही म्हणून असं सांगितलंय. या ट्रीटमेंट बद्दल काय डॉक्टर काय सांगाल याविषयी? हे असे असाध्य आणि दिव्यांगता आलेले लेकरं हे ह्या पद्धतीनं यांना चांगलं जीवन मिळालं आहे. ऑटिस्टिक आणि ऑटिझम आणि हायपर ॲक्टिव्ह लेकरं हे आयुष्यभर त्या कुटुंबाला सहन होत नाहीत. अशा पद्धतीनं ते लेकरू बाहेर निघालं, ऑटिझममधून बाहेर निघालं, समज आली, भयंकर हायपर होता तो, 10 मला तपासू सुद्धा देत नव्हता. अशा प्रकारे त्या गँग्रीनमध्ये बोटं कट करून टाका म्हणले होते आणि मी 4 महिन्यामध्ये तिथं सर्क्युलेशन चांगलं झालं, मदर सेल डेव्हलप झाल्या आणि स्किन आली, 1 बोटाचे हाडं तिचे कट करून गेले आणि तिचं बोट तयार व्हायला सुरुवात झाली. आजची कंडिशन तिची अशी आहे. अशा पद्धतीनं ह्या लेकरांना चांगलं जीवन मिळालं. आणि ती डाऊन सिंड्रोमची होती, अंध होती, तिचे सगळे अवयव ॲक्टिवेट व्हायलेत आणि एक एक अवयवाला तिचा ह्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे जीवन मिळाले आणि तो अवयव चांगल्या प्रकारे काम करायला लागलाय. ही मूळ पेशी विकास करणारी आयुर्वेदातली स्टेम सेल थेरपी आहे. नक्कीच सर. असे डॉक्टरांचे हजारो रुग्ण आहेत, हजारो दिव्यांग मुलं आहेत ज्यांना डॉक्टरांनी स्टेम सेल थेरपीद्वारे योग्य ती उपचार पद्धती देऊन त्यांचं आयुष्य त्यांच्या पुढे त्यांना स्वतःच्या पायावर ॲटलीस्ट उभं राहता यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्याच अंशी डॉक्टर के.व्ही. पाठक या त्यांच्या उपचारांमध्ये यशस्वी झालेले आहेत. आणखी एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ती पाहूया. काय नाव मॅडम तसं? काव्यांशला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे यायच्या आधी? आणि खूप रडायचा खाताना. त्याला म्हणजे भात वगैरे भरताना त्याला ठसका लागायचा कारण त्याला गिळायचा त्रास होत होता. आता 3 महिन्यातच त्याला खाता येतोय, म्हणजे गिळताना त्रास होत नाहीये. तो भात वगैरे सुद्धा चावून खातोय. काय म्हणायचं आपल्या हे ट्रीटमेंटबद्दल? लोकांना तुम्ही 1.5 वर्ष दिलं, 1 वर्ष दिलं आणि आपण 4 महिन्यामध्ये एवढं त्याला इम्प्रूव्हमेंट आली असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे वाटतंय की आता ह्याच्या पुढे म्हणजे अजून तो चांगला होईल, परफेक्ट होईल वाटतंय. आता किती कशी बेकार कंडिशन होती, खूप म्हणजे अगदी मान तर जराही सावरत नाही आणि असं घेऊन आता बसतो. आम्ही लांबचा प्रवास पण आता मेन म्हणजे करतोय, गावाला येतोय जातोय त्याला असं घेऊन बसवून. वा वा. 8 ते 10 तासाचा प्रवास पण तो करतोय, नाही रडत. मॅडम काय म्हणतात ते बरोबर आहे का? नक्की सर. कशी कंडिशन होती आपल्याकडे यायच्या आधी? म्हणजे अशी परिस्थिती खूपच बेकार होती. ते ॲटलीस्ट नेक आणि त्याचा मणका जो आहे तो बसू शकत नव्हता. पण आफ्टर 3 मंथ्स आणि प्रॉपर डोस आणि मसाज वगैरे तुमचे जे आहेत मेडिसिन त्याच्याने थोडा आता फरक पडतो आहे. सो ऑलमोस्ट 30-40% कमी झाला आपला त्रास. सो बेटर अजून त्याला ट्रीटमेंट अजून पुढे चालू ठेवू आपण. चांगलं होईल असं वाटतंय आता? नक्की विश्वास आहे. खूप क्रिटिकल पोझिशनमध्ये होता तो. क्रिटिकल कंडिशनमध्ये. डॉक्टर अतिशय आश्चर्यकारक असे रिझल्ट्स आहेत, काय सांगाल? अशा पद्धतीनं या आमच्या छोट्याशा उपक्रमातून अशा पद्धतीचे लेकरं
ह्या खराबीतून बाहेर निघून त्यांना चांगलं जीवन मिळालं आहे, हे माझ्या हातनं चांगलं काम व्हायलं आहे. आणि हे काम खूप पुण्याचं म्हणतात ना, चांगलं काम आहे की ह्या लेकरांचं जीवन चांगलं व्हायलं आहे. अशा पद्धतीनं मी या आलेली दिव्यांगता, अशा पद्धतीनं आलेला मेंदूचे सुकलेपणा, ब्रेन ॲट्रॉपी, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉपी, सेरेब्रल पाल्सी, हे एवढे जे दाखवलेत मी, जे पेशंट आहेत, या सगळ्यांवर मी उपाय करून पाहिला. अक्षरशः या सगळ्यांना चांगल्या प्रकारे जीवन मिळालं आणि ते खराबीतून बाहेर निघाले. यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये मी याचं थोडं व्याप वाढवायला, मी एकटाच काम करणार आहे, त्यामुळे मला एवढं काही बघणं होणार नाही. इतके करोडो लेकरं खराब झाले. लेकरं खराब का झाले, मेंदू किती खराब झाला, हे सगळं पाहून मी यांच्यावर ॲप्लिकेशन केलं. आणि ॲप्लिकेशन करताना प्रत्येक ठिकाणी मी एक पुण्यासाठी एक छोटासा कॅम्प टाईप, मेळावा टाईप, हे रुग्णांचा आणि दिव्यांगांचा, हे 1 ते 10 तारखेपर्यंत मी या लोकांना वेळ दिला आहे. ज्यांना पुण्याला यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपवर आपलं मेसेज टाका, फोन करा किंवा तुमची सगळी डिटेल टाका. मी तुम्हाला त्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करेल किंवा फोनवर कॉन्टॅक्ट करा. परभणीसाठी 15, 16, 17, 18 असे 3 दिवस ठेवलेत मी. तिकडल्या भागात आंध्र, त्याच्यानंतर विदर्भ, या सगळ्यांना लोकांसाठी परभणी ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 15, 16, 17ला जे काही लोक येणार आहेत, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, फोनवर कॉन्टॅक्ट करा, मेलवर कॉन्टॅक्ट करा. आणि ठाण्यासाठी 27 आणि 28 दर महिन्याची, ही आता उद्या आणि परवा ठाण्यासाठी मी ठेवलेलं आहे. ठाण्याच्या लोकांना, मुंबईच्या लोकांना ठाण्याला यायसाठी अशा पद्धतीचे काही पेशंट तुमच्याकडे असतील तर एकदा दाखवायला आणा. दाखवून त्याच्यावर उपाय होतो का बघू, आणि उपाय करून बघितल्यावर किती चांगले होते. आणि लोणावळ्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 10 ते 15 अशी ठेवलेली आहे आणि 30, 29, 30 अशा 2 दिवस ठेवलेले आहेत. तर ज्याला जिथे जवळ वाटेल त्यांनी तिथे यावं, पेशंटला दाखवावं आणि त्याच्यावर उपाय होतोय का बघावं आणि आपल्या लेकरांचं जीवन चांगलं करून घ्या. ह्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही हा दिव्यांगाच्या आरोग्याचा विकास हा एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यावर आम्ही हे काम चालू केलेलं आहे. या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फोन करा, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या पद्धतीनं मला जर फोन केला तरी मी तुम्हाला उत्तर देईन. अपॉइंटमेंट घ्या आणि तपासायला वेळ द्या. नक्कीच. जे स्क्रीनवर तुम्हाला यावेळी नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही टिपून घ्या. सरांच्या वेगवेगळ्या सेंटर्सची नावं तिथे दिली आहेत, तसंच त्यांची नंबर्स दिलेले आहेत. तसंच सरांचा जो दिव्यांग मेळावा आहे तो कुठे असणार आहे, कुठल्या तारखेला असणार आहे. जानेवारी महिन्यात पुणे, ठाणे, तसंच परभणी इथे हा, तसंच लोणावळ्यात सुद्धा हा मेळावा असणार आहे. त्यामुळे नक्की जा आणि सरांच्या या उपचार पद्धतीचा वापर करून घ्या आणि तुमच्या दिव्यांग मुलांचं आयुष्य सुंदर करा. सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.